25 जण यामध्ये वाहून गेल्याची भीती आहे। तळेगाव दाभाडे शहराजवळच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमाळा इथं इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून ही दुर्घटना घडली आहे। रविवार असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होती। अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीमध्ये बुडाल्याची भीती आहे। कुंडमाळ्याजवळची ही घटना आहे। या ठिकाणी घटना घडल्यानंतर उपस्थितांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। इंद्रायणी नदीवर असणारा हा पूलच थेट कोसळलेला आहे आणि पूल कोसळल्यामुळे या पुलावर असणारे 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती आहे। यामध्ये पर्यटक किती होते, स्थानिक किती होते याचे तपशील थोड्याच वेळात उपलब्ध होतील। मात्र आत्ताची प्राथमिक माहिती समोर येते त्यानुसार 20 ते 25 जण या पुलावरून पडून नदीमध्ये वाहून गेले अशी माहिती समोर येते। कुंडमाळा हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे तळेगाव दाभाडे जवळचं। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मिकी घाई यांच्याकडून। मिकी, काय नेमकी घटना घडली आहे, काय आतापर्यंत याची माहिती, काय तपशील समोर येत आहे? जर आपण बघितलं पुण्यातील मावळ कुंड हा जो माळा आहे त्या ठिकाणी बरेच पर्यटन या ठिकाणी जात असतात। आज सुट्टीचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने तिथं बरेच पर्यटक लोक तिथं गेलेले होते आणि आपण बघतोय तो जुना पूल आहे आणि त्यावरून जेव्हा हे लोक चालत होते तो पूल अचानकपणे कोसळलेला आहे आणि थेट या पाण्यामध्ये जवळपास 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती या ठिकाणी व्यक्त होतीये। तातडीने या संदर्भातली माहिती अग्निशामक दल असेल, पोलीस असतील, बचाव कार्यासाठी तिथं पोहोचलेले आहेत। त्यांनी बचाव कार्य आता तातडीने त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। मात्र जे पर्यटक तिथं आलेले आहेत ते घाबरलेले आहेत। आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती। काही लहान मुलं देखील असण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि हा खूप जुना पूल आहे तरी देखील या पुलावर बरेच लोक वरून चाललेले होते आणि त्याच वेळी अचानकपणे हा पूल कोसळला आणि त्यामुळं काही लोक खाली देखील होती अशी देखील भीती या ठिकाणी व्यक्त होतीये। मात्र काही लोक आता वाहून गेल्याची भीती या ठिकाणी आहे। त्यांचं शोध कार्य सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आता आपण बघतोय पर्यटन स्थळ ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे। मात्र आता जे आपण बघतोय त्यानुसार पुणे जिल्ह्यातील मावळ ज्या ठिकाणी बरेच लोक पर्यटनाला जातात, पाऊस झाल्यानंतर बरेच ठिकाणी पाणी साचलेलं असतं, पाणी वाहतं आणि त्याचा आनंद घेण्यासाठी जातात आणि अशा पद्धतीने हे लोक आज सुट्टी साजरा करण्यासाठी आले असता अचानकपणे हा जुना पूल त्या ठिकाणी कोसळलेला आहे जो हा नदीवरचा पूल आहे आणि त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे। मिकी, साधारण नदीपात्राचा जर आपण विचार केला तर मावळ परिसरामध्ये प्रचंड मोठं पात्र इंद्रायणी नदीचं आहे। त्यातच गेल्या काही दिवसांपासून पावसाला देखील सुरुवात झालेली आहे, जोर वाढलेला आहे। या अनुषंगाने सध्या किती मोठं आव्हान असणार आहे या सगळ्यांच्या शोधकार्यामध्ये? अगदी जर आपण बघितलं तर या इंद्रायणी नदीचं पात्र देखील खूप मोठं आहे आणि पुणे जिल्ह्यात गेले 3-4 दिवस सातत्याने मुसळधार पाऊस होतोय त्यामुळं नदीला पाणी देखील आलेलं आहे आणि बरेचदा सुट्टीच्या कारणाने सुट्टी आनंद घेण्यासाठी लोक नदीजवळ जात असतात, पाण्याजवळ जात असतात। त्यासाठीच आज हे पर्यटन मावळमध्ये या ठिकाणी या कुंड गावामध्ये पिकनिकसाठी आलेले होते आणि त्याच वेळी अचानक हा पूल कोसळलेला आहे। खरं तर आपण जर गर्दी बघितली तर या व्हिडिओज मध्ये देखील आपल्याला लक्षात येऊ शकतं की किती लोक तिथं आजूबाजूला उभे आहेत आणि त्याच वेळी काही लोक या पुलावर देखील चढलेली आहेत आणि त्याच वेळी जो हा जुना पूल आहे तो नादुरुस्त होता आणि त्यामुळे अचानकपणे तो त्या ठिकाणी कोसळलेला आहे। तात्काळ पोलीस म्हणजे आपण बघतोय पोलीस असेल